इथून राजापूर शहरात म्हणजे जुनं गाव जे राजापूर त्याची इथून सुरुवात झाली. इथे सुद्धा पूर्वी अशी नावं होती, आळ्या, ब्राह्मण आळी, गुजर आळी अशी नावं होती. अजून सुद्धा ती नावं असतील, नवीन नगर म्हणून येतात नावं, पण पूर्वी आळ्या असायच्या. जसं रत्नागिरीमध्ये खालची आळी, वरची आळी, टिळक आळी, ज्याला मधली आळी म्हणतात. या ठिकाणी तहसीलदार कार्यालय आहे राजापूरचं. पुढे कुठपर्यंत रस्ता चालू आहे, कुठपर्यंत जाता येतं ते आपण बघायचं आहे. या ठिकाणी राजापूरचं दिवाणी न्यायालय आणि हे थोडं पुढे गेलं इथे ग्रामीण रुग्णालय, डाव्या हाताला इथे रुग्णालय. तसं बघायला गेलं तर राजापूरचं हे जुनं शहर हा सगळा एक प्रकारे घाट आहे, पूर्ण डोंगर आहे आणि त्या डोंगरामध्ये वस्ती वर 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 अशी नेलेली आहे. इथे बघा संपूर्णच आता जाताना आपल्याला उतार आहे पूर्ण. अदरवाईज कुठल्याही बाजूने राजापुरातनं बाहेर पडायचं म्हटलं तर असे तीव्र चढ आहेत. इथे अग्निशामक केंद्र आहे राजापूरचं आणि हे राजापूरचं हायस्कूल. ही सुद्धा माझ्या अंदाजाने जुनी ब्रिटिशकालीन इमारत असावी. राजापूर हायस्कूल राजापूर. ही पुढची बिल्डिंग पण त्यांचीच आहे. राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ त्या ट्रस्टचं नाव आहे. आणि आपण पूर्ण घाट उतरून आता डोंगराच्या जवळजवळ पायथ्याशी आलोय. तर इथे थोडं पुढे गेलं की छत्रपती शिवाजी महाराज चौक लागेल. तिथे सुद्धा पाणी भरतं बऱ्यापैकी. या ठिकाणी बघा इथे नौका तयारच ठेवलेली आहे. पुराचं पाणी आलंच कारण वर पाणी भरतं असं म्हणतात, तर त्याच्यासाठी तयारी करून ठेवलेली आहे. अजून इथपर्यंत पाणी नाही आलंय, पण पुढे पाणी आहे असं बातमीत होतं. आता इथे आपल्याला समजेलच. हे बघा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक नाही, सॉरी, हा जवाहर चौक. इथे सगळं पाणी बघा इथपर्यंत आलंय. आपण जरा पूर्ण चक्कर मारून येऊया. तुम्हाला दिसेल पाण्याची पातळी कुठपर्यंत आली आहे. उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पूर्ण रिकामं कोरडं पात्र होतं. इथे गाड्या पार्किंग व्हायचं. आता समोर तो पूल तुम्हाला दिसतोय, त्या पुलाकडे बघा. हे जवळजवळ पुलाच्या कठड्याच्या लेवलला पाणी आलंय आणि हा पावसाचा जोर असाच राहिला तर आत्ता आपण ज्या पुलावर उभा आहोत तो पूल किंवा तो समोरचा पूल हे दोन्ही पाण्याखाली जातात. इकडनं पण तुम्हाला दाखवतो, या बाजूला पण बघा.
राजापूरची पूर परिस्थिती बघून आता आपण परत निघालो आहे. पण असाच जर पाऊस अजून 2-3 दिवस पडला तर इथे आता हा जो चौक आहे जवाहर चौक वगैरे, इथे सगळे पाणी भरून होड्या सोडायची वेळ येते. तर इथून आपल्याला बाहेर पडायला रस्ता आहे का बघूया, नाहीतर मग परत आपल्याला फिरून यावं लागेल. बाहेर हायवेला जाता येते इकडनं, पाटणच जाऊ ना. पुढचा रस्ता बंद आहे, त्यांना आत्ता आपण विचारलं पण तो रस्ता भरलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला मागणं आलो त्याच रस्त्याने परत जावं लागणार आहे. पण त्यांनी सांगितलं गाडी नका घालू तिकडे, पाणी वाढतंय. इथे अशा केसेसमध्ये आपण आपलं डोकं चालवायला जायचं नाही. कारण त्यांना माहिती आहे, समजा आत्ता मी गाडी घातली आणि एकदम पाण्याचा फ्लो आडला तर मी काय करू शकत नाही. गाडी आणि मी दोघांनाही जलसमाधी ठरलेली आहे. त्यामुळे अशा वेळेला आपण आपली अक्कल चालवायची नाही. बरं, आलो आहे त्या रस्त्याने काय जायला परत प्रॉब्लेम नाही आहे. हा इथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा. हे पूर्वीची जुनी घरंसुद्धा आपल्याला इथे बघता येतील बघा. त्यानंतर सगळ्या नवीन बिल्डिंग झाल्या, पण कौलारू जिथे जिथे दिसतंय ही सगळी जुनी वस्ती आहे. आणि मी असं ऐकलं होतं की इथपर्यंत पाणी येतं. आता हा जो पॉईंट आहे इथपर्यंत पाणी येतं. म्हणजे पाण्याची पातळी किती वाढत असेल ते बघा. आत्तासुद्धा तिथली अनेक घरं आणि खालची जी दुकानं आहेत ती सगळी पाण्यात आहेत, अर्धी पाण्यात गेलेली आहेत. पाण्याचा ओढा आला किंवा लेवल वाढायला लागली की त्या लोकांना आता काय झालं आहे, इतक्या वर्षांचा अनुभव आहे, त्यांना माहिती असतं. ते पटापट आपलं सामान दुकानातलं काढायला सुरुवात करतात. पण तरीही फर्निचर वगैरे तसंच राहतं. नाही म्हटलं तरी ते एक प्रकारे नुकसानच आहे सगळं. काय त्यांना नुकसान भरपाई किती मिळत असेल परमेश्वराला ठाऊक. आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने मधलं झाड असंच ठेवलं आहे, तोडून नाही टाकलं आहे. आता हा चढ बघा, सगळा घाटी बघा कशी आहे. त्यामुळे पूर्वीचं हे राजापूर पूर्ण घाटामध्ये वसलेलं गाव हे खरं पायथ्याशी होतं. हळूहळू वस्ती वर वाढायला सुरुवात झाली. हॅलो हॅलो, हे कंपन्यांचे मध्ये जेवढे जे कॉल येतात कळत नाही. आणि अननोन नंबर असतो, समजत नाही कोणाचा आलाय काय आलाय. घेतल्यानंतर समजतं. तुम्हाला तुमची गाडी विकायची आहे का? मागे मी एकीला असंच सांगितलं, नाही माझं मलाच आता विकायचं आहे, घेणार असला तर सांगा, योग्य तो भाव लावा आणि डिस्काउंट देईन तुम्हाला. तिने फोन ठेवून दिला. आली आता मी जरा अशीच गमतीशीर उत्तरच द्यायचं ठरवलं आहे. बरं, यांना किती कोणाला तुम्ही अडवणार. दुकानात राशन मिळतं तसे मग मोबाईल नंबर्स त्यांच्याकडे असतात. आणि आता तर काय इंटरनेटच्या जमान्यामध्ये वेगवेगळी सॉफ्टवेअर मिळतात, त्याच्यातनं नंबर डायल करतात. IP कॉलिंग सिस्टीम म्हणतात त्याला. त्यामुळे काय तुम्हाला कळत पण नाही हा कुठल्या नंबरवरनं डायल करतोय. बरेचसे फ्रॉड होतात ते अशा प्रकारच्या नंबरवरनं होतात. IP कॉलिंग सिस्टीम्स असतात, त्याच्यावरनं त्या सॉफ्टवेअर थ्रू डायल होतात नंबर. त्यामुळे तुम्ही किती ट्रेस करायचा प्रयत्न केला तरी असे नंबर सापडत नाहीत. आपणच काळजी घेतली पाहिजे त्याच्यात, बाकी काय नाही. तर आता आपण राजापूर शहराच्या वरती आलेलो आहोत. त्या कमानीकडून उजवीकडे जुन्या पुलाकडे आपण जातो. त्या राजापुरातनं आपण बाहेर पडलो आहे. राजापूरची पूर परिस्थिती बघून
आणि आता हा नवीन जो रस्ता आहे त्याला आपण बघू शकता साईडला संरक्षक भिंती आहेत, त्याच्या पाठीमागे डोंगर आहे पूर्ण, तो डोंगर फोडून हा मधनं रस्ता झाला आहे. आणि आता आपण राजापूरच्या नवीन पुलावरनं जाणार आहोत. हा नॅशनल हायवे 66 या रस्त्यानेच आपण वरती जात होतो. हा घाटाचा रस्ता सगळा चढून. पुलावरनं पलीकडे जाता येतं का आपल्याला बघायचं आहे, ट्रॅफिक चालू आहे का पुलावरून. ही सगळी घाटी आपण त्या काळी ओलांडून जायचो. इथे उजव्या हाताला राजापूरचं रेल्वे स्टेशन येतं. समोरचं दृश्य आपण बघू शकता. इथे नदीला कसा पूर येतोय आणि हा जो आता नदीच्या काठनं आलेला रस्ता आहे हाच इकडनं पलीकडे तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा आता सगळा इकडे पाण्याखाली गडप झाला आहे. हा आता मार्ग पूर्ण बंद आला. दुसरा मार्ग तिकडनं आहे का माहिती नाही, पण हे नदीचं आता पात्र बघा हे भरायला लागलं. हे बाजूला जी सगळी माती आहे हीच सगळी माती त्या नदीमध्ये वाहते. माती गाळ उपसा म्हणून बाजूला काढली ती तिथेच टाकली, पुन्हा तीच माती सगळी नदीत येते. परत गाळ वाढतो. नदीचं खाली जे पात्र आहे ते थोडं वर येतं या गाळामुळे. त्याच्यावरून पाणी व्हायला लागलं की पाण्याची पातळी वाढते. आता आपण उभे आहोत हा राजापूरचा जुना पूल. याच पुलावरनं पूर्वी ट्रॅफिक असायचं. आणि हा समोर दिसतो हा राजापूरचा झालेला नवीन ब्रिज. राजापूरची पूर परिस्थिती आत्ता आपण पाहिली आणि जुन्या पुलावरनं जाता आपण पुढे जातोय. हा जो रस्ता आहे हा आता पुन्हा आपल्याला नॅशनल हायवे 66ला जाऊन मिळेल. हा पूर्वीचा जुना नॅशनल हायवे 66. एकेकाळी ह्याच रस्त्यावरून सगळं ट्रॅफिक जायचं. आज आता हा रस्ता सुना झाला. आणि गंमत म्हणजे आता रस्त्याचं ट्रॅफिक थांबलंय पण रस्ता अजून चांगल्या कंडिशनमध्ये आहे. जे रस्ते पाहिजेत चांगले ते फुटलेले आहेत. आता हा रस्ता जो आहे त्याचा तसा बघायला गेला तर उपयोग काही नाही आहे, पण त्याची आता कधी डागडुजी करून ठेवली काय माहिती नाही, पण डागडुजी केलेली आहे. आता इथनं उजव्या हाताला आपण परत नॅशनल हायवे 66ला येऊन मिळणार. इथनं पुढचा प्रवास आपला हायवेवरून होईल परत. आता इथेच हा व्हिडिओ मी थांबवतो. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.
आपला सपोर्ट असाच भविष्यातही राहू देत. धन्यवाद.